हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन आलेले. म्हणजे बघा, मी यूजफुल प्रत्येक वेळी बघा तुम्हाला काहीतरी सांगत असते. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असू द्या. तर आता बघा सगळे अजून एक काहीतरी युनिक घेऊन आले. म्हणजे पहिला पण बघा मी आपल्या चप्पल स्टँड त्यासाठी कव्हर सांगितलेला. म्हणजे चेनचा वापर करून चप्पल स्टँडसाठी कव्हर सांगितलेला. तर आता दुसरं बघा स्टँड मी असंच घेऊन आलेलं आहे. त्याबद्दल छान असं बघा मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट कसं घेतात मी ते जे त्याचं आहे का मेजरमेंट मी कट करून घेते. पण तुम्हाला पहिला आपण चप्पल स्टँडचं मेजरमेंट घ्यायचं कसं आणि ते कटिंगमध्ये कसं केलं मी सांगणार. एकदम थोडक्या साहित्या छान सहज सोपं तुम्हाला समजेल असं मी पहिले तुम्हाला कटिंग सांगणार आहे. मेजरमेंट वगैरे कसं घेतलं ते सगळं सांगणार आहे. आणि मग पुढे मी तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार आहे. तर थोडक्या साहित्यात छान असं सांगणार. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असं मला युजफुल आयडिया बघायला मिळतील. आणि जे रेग्युलर व्हिडिओ बघते आणि जे माझे नवीन व्हिडिओ बघते त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. आता बघा इथं मी घेतलेलं स्टँड तुम्हाला दाखवते आणि त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं होतं. मग ते चेन वगैरे कसं लावायचं ते पण मोठं स्टँड होतं. हे साधं सिंपल छान आहे. पण ते आपण त्याला युनिक काय कसं काय होतं. आपण जर चप्पल भरपूर असली आपल्याला ठेवताना काय होतं मग आपण राहतो तो फ्लॅटमध्ये राहायचं गेले की चप्पल इकडे तिकडे जाते ना. त्यामुळे व्यवस्थित त्यात लावून ठेवू शकतो. आणि जरी आपण कुठेही गेलं समजा पाऊस वगैरे आलं का नाही बाहेर जरी असेल का नाही ओपन ना तरी आपण चेन लावून आपण ठेवलं का नाही की मस्तपैकी छान असं किंवा आपण पॅक बंद असं कवर ठेवला का नाही भिजण्याची वगैरे शक्यता नाही. मी तुम्हाला सहज सोपं सांगणार आहे. आणि बघा माझं लाईव्ह व्हिडिओ पण येतात. लाईव्हला पण जॉईन होता म्हणजे तुम्हाला युजफुल. आता बघा लाईव्हला मी तुम्हाला छोटंसं मिनी पॉकेट कसं शिवायचं किंवा गॉगल ठेवण्यासाठी पण सांगितलेलं. आणि आजचा लाईव्हला बघा छान असं मी तुम्हाला 2 रंगाची पर्स वगैरे कशी पहिली कटिंग केली आणि स्टिच वगैरे कशी करायला सांगितलेले मेजरमेंट घेऊनच मी पूर्ण तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ नक्की बघत जावा आणि लाईव्हला जॉईन होत जावा. शॉर्ट व्हिडिओ पण बघत जावा. कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चला आता मी तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं सांगते. आता बघा हे घेतलेले आपण चप्पल स्टँड. रेग्युलर असे चप्पल स्टँड असते. इथं बघायचं हा 1 लेअर वरचा, हा 2, हा 3 आणि खाली एक असा 4 लेअरवाला असं 4 लेअरवाला कप्पा आहे ना. तर तुम्हाला सांगते पहिले मेजरमेंट कसं घ्यायचं. आणि इथं छान असं पण ठिक्याच्या गोणीचा वापर करणार. म्हणजे आपले धान्याचे गोणे असतात त्याचा वापर करायचा जेणेकरून अशोभलं म्हणजे आपल्याला धुवायचं म्हणलं पावसात वगैरे राहिले तरी भिजण्याची वगैरे शक्यता नाही. पहिलं पण मी तुम्हाला असंच सांगितलेलं होतं. तर चला तुम्हाला सांगते बघा. आता तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं सांगते. आता रेग्युलर मी स्टँड म्हणजे तुम्हाला सांगते मी कसं कटिंग केले. म्हणजे हो का आहे मी कपडा व्यवस्थित जो आपण मेजरमेंट घेणार जो कपडा घेणार आहे का ना आपण तो व्यवस्थित मी खालच्या साईडला मांडला. साईडनं असं घेऊन ना ह्या साईडनं हे आहे असंच मी घेतलंय. कटिंग वगैरे वेगळंच केलं आणि फक्त इथलं कटिंग केलेलं आणि इथलं कटिंग केलेलं आहे एवढंच केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो का तुम्ही कुठलंही स्टँड करताना मेजरमेंट घेताना आता बघा हो का मेजरमेंट घेताना बरोबर तुम्हाला सांगते कसं घ्यायचं हो का. आता आपल्याला उंची मोजायची ना तर उंची मोजताना काय करायचं का हे का उंची मोजताना का हे असं ठेवायचं असं खालीपर्यंत व्यवस्थित ठेवायचं. आणि बघायचं उंची किती बसते. उंची बसत आहे 23 इंच. तर बघायचं आता आपल्याला 2 इंच फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. 2 इंच किंवा 1.5 इंच घेतलं म्हणजे सांगते तुम्हाला का व इथं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार. खालच्या साईडला आपण 1 इंच फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच घेतलं चालेल. कोणाला जर इकडे तिकडे लागत असेल तर अर्धा घेतलं चालेल. थोडं आपलं एक्स्ट्रा असलेलं काही हरकत नाही. हे झालं उंची. आता रुंदी घेताना बघायचं हे रुंदी हिथून ठेवायची रुंदी ह्या टोकाला रुंदी ठेवायची. आता रुंदी भरते बघा इथं 14 इंच. 14 इंच भरते ना तर आपल्याला ह्या साईडनं जोडण्यासाठी ह्या साईड जोडण्यासाठी 1 इंच लागत असतं. पण अर्धा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. थोडं नॉर्मल लूज झालं तरी काही नाही फक्त कमी पडेल. जास्त टाईट झालं तर नाही. हे झालं. आता आपण बघा कटिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला सांगते कसं कसं करायला लागणार आपल्याला कटिंग. ही साईड एक कटिंग करायला लागणार उंच्याने रुंदी घ्यायला लागणार आणि ह्या साईडचं उंच्याने रुंदी घ्यायला लागणार. डायरेक्ट जर आपण असं आहे असं आपण सरळ कपाट ठेवलं आणि साईडने कपडा व्यवस्थित असा घेतला ह्या मेजरमेंटपर्यंत तर मग फक्त आपल्याला एवढी पट्टी कट करायला लागणार. मी तसंच केलेलं आहे. ही पट्टी एवढी उंची आणि रुंदी घेतली आणि एक्स्ट्रा शिलाई माझी वाढवलेलं आहे. आता बघा हा वरचा पोर्शन आपल्याला पॅक करण्यासाठी लागणार आहे. तर काय करायचं हे पण बघून घ्यायचो का हे रुंदी बघून घ्यायची थोडं असं ठेवायचं. आणि हे आता तुम्हाला सांगतो मेजरमेंट कसं घेतलं मी हो का हे असं कपडा खाली अंतरलेलं साडीचा असो किंवा पिसाचा असो त्याच्या हो का हे असं स्टँड ठेवलेलं. एक घेताना कपडा एक्स्ट्रा असं घेतलेलं आणि हो का आहे असं घेतलं हो का नॉर्मल हो का हे असं हो का बरोबर आपण मी असं घेतलेलं आहे. आणि फक्त हे असं घेतलेलं आपण आहे शिवणार. फक्त इथं पट्ट्या जॉईन करणार वरच्या साईडनं खाली पट्टी जॉईन करणार.
एवढंच मी मेजरमेंट असंच घेतलेलं आहे. फक्त इथली एक पट्टी वरची पट्टी काढली आणि हे आहे असंच बघा असं घेतलेलं आहे. इथे वेगळं आपल्याला कटिंग वगैरे करायची काहीच गरज नाही. हे असंच थोडंच मी मेजरमेंट घेतलेलं आहे. तर चला आता हे झालेलं आहे तर तुम्हाला एकदम थोडक्यात इथे स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार आहे. मेजरमेंट बघून घ्यायचं. इथं बघा उंची भरती 8 इंच, ही उंची 8 इंच आणि ही रुंदी बघून घेऊया. ही रुंदी भरती बघा 14. जसं आपण ह्याचं उंची घेतली ना, जशी रुंदी ह्याची घेतली ना पुढच्या कप्प्यासाठी, तशी ह्याची उंची ह्यांची रुंदी घेतलेली आहे 14 इंच, उंची घेतलेली आहे अशी उंची भरलेली 8 इंच. मग आपला हा एक कपडा 8x14चा कट करायला लागणार आहे. हा एक आपल्याला कपडा जेवढं ह्याचं मेजरमेंट तेवढं आणि हा असा एक कट करायला लागणार आहे. साईडनं हा पण पट्टी ही पट्टी सेमच आपल्याला कट करायला लागणार आहे आणि ही पट्टी सेमच कट करायला लागणार आहे. फक्त तुम्हाला सांगते कसं कट करायचं. ह्याचं मेजरमेंट घ्यायचं बरोबर उंची आणि रुंदी, त्याचा डबल कपडा काढून घ्यायचा म्हणजे हे पाठचं पुढचं झालं. ह्याचं पण उंची आणि रुंदी घ्यायची आणि ह्याचं ठेवायचं उंची आणि रुंदीला काय डबल कपडा कट करून घ्यायचा. आणि दुसरं साधं सुपर राहिलं म्हणजे काय राहिलं ह्याचं फक्त ह्याचं उंची आणि रुंदी घ्यायची आणि ह्याचा एक कट करून घ्यायचं, एवढंच होणार आहे. आणि इथं बघा आपण आता मध्ये 2 लेअरमध्ये करणार. म्हणजे पहिला आपण पट्टी तयार करून घेणार आहोत आणि मग मधून कट करून ना इथं आपण छान तुम्ही चेन पण लावू शकता मधून, किंवा तुम्ही इथं बंद पण करू शकता. मी तुम्हाला बंद करून दाखवणार आहे. तर आता तुम्हाला सांगते मी कटिंग केलेलं तुम्हाला दाखवते. हे ठेवून देऊ बाजूला. आता बघा हे बंदासाठी आपण काढून घेतलेले आहेत पट्ट्या. म्हणजे आता बंद रेग्युलर जे आपल्याला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं बंद घ्यायचं. हे झालेलं आहे. आता बघायचं हा आपल्याला बघा साडीतला मी कपडा घेतलेला, हा साडीतला कपडा घेतलेला आहे आणि हे बघा ठिक्याचा वापर केलेला आहे व्यवस्थित. जरी तुम्हाला हवं असेल मी तुम्हाला सांगते समजा कसं मेजरमेंट टाकलं मी म्हणजे स्टँड वगैरे ठेवून हे घेतलेलं आहे. हे पूर्ण राऊंडसाठी घेतलेलं आहे. हे वरच्या साईडने आपल्याला असं लावण्यासाठी हे पट्टी कट करून घेतलेलं आहे. आणि मी इथं बघा हे घेतलेले साडीचा कपडा आणि हे ठिक्याचा वापर केले. जर तुम्हाला अजून एक पाहिजे लेअर अस्तरची लेअर दिली तरी चालेल. हे घेतलेलं आहे आणि हे बघा हे कट करून घेतलेलं आहे. हे फुडून लावण्यासाठी एकदम साधं सोपं मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सांगते हो का मी आता सांगते. फक्त हे पुढचं मी हे कट करून घेतलं मेजरमेंट आणि त्याला ठिक्याचा असा वापर केलेला आहे. ठीक आणि जो साईडचा कपडा आहे तो इथलं मेजरमेंट कट करून घेतलेला आहे आणि इथले कट करून घेतलेलं आहे. आणि साईडचं मी ते स्टँड व्यवस्थित असं सरळ खाली ठेवून मग करून घेतलेलं आहे. बघा हो का पहिला आपण ब्लाऊज जो आपण कपडा घेतला तो खाली ब्लाऊजचा घ्या किंवा साडी घ्या खाली सरळ ठेवलेला आहे. वरच्या साईडला सुरळ बाजू ठेवलेले आहे. त्याला बघा ठीक आहे वापर असा करायचा. ठेवताना फक्त बरोबर जसं आपण घेतलंय तसं ठेवून घ्यायचं. एक दोन्ही व्यवस्थित एकत्र ठेवलेलं आहे आणि आता आपण जोडून घेऊया. व्यवस्थित फक्त जोडून घ्यायचं साईडने पूर्ण राऊंडला. मग पुढे तुम्हाला सांगते एकदम साधं सोपं आहे. जरी कटिंगला अजून जरी तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट करू सांगा, मी तुम्हाला सांगेन किंवा पुन्हा एकदा तुम्हाला कटिंग सांगेन. किंवा जसं तुमचं चप्पल स्टँड आहे ना मला सांगेन. खूप छान बघा खवळाचा उपयोग येतो बरं का. आता व्यवस्थित बघा दोन्ही कपडे एकसाथ घेताना का साधं सोपंच माप घेतलेलं आहे आपण. काय मी तुम्हाला जास्त किचकट सांगितलेलं नाही कारण कसं होतं पहिल्या माझ्या व्हिडिओला मी जास्त म्हणजे हे केलं पण आता ह्या व्हिडिओला मी एकदम सोपं सांगितलेलं आहे. जिथं बंद वापरण्यासाठी तुम्ही चेनचा वापर केला चालेल. मग हे जोडून घेतलेले जर साईडच्या वाटतेने धागे वगैरे ते पण आपण प्रॉपर पुढे मी तुम्हाला सांगते काय करायचं. पण हे बघा धागेवर असेल ते कट करून व्यवस्थित घ्यायचे. आणि जर जास्त धागेवर निघतात म्हणलं तर इथे कॅन्डल नाही पण आपण असं केलं का नाही धागे वगैरे निघणार नाही किंवा गोटपट्टी पण केली तरी चालेल. आता एक्स्ट्रा कडे आता दुसरं घेऊया आपण. हे सगळे पार्ट घेतले नको व्यवस्थित असे ठेवायचे आणि आपण हे पण साडीचा कपडा घेतलाय तो आणि ठिकाणी वापर व्यवस्थित दोन्ही एक ठेवायचे एकसारखं आणि स्टिच करून घ्यायचं. आता बघा दुसरं घेतलेलं आहे व्यवस्थित. जरी तुम्हाला असं तिरक्या वगैरे उभे स्टिच करायचं केलं तरी चालेल तसं पण करता येतं. मी पूर्ण राऊंडला हे जोडून घेते. आता बघा हे करून घेतलेलं आपण पूर्ण सगळे आपण करून घेतलेले. आता हे बरोबर मध्य करून घ्यायचा
कटिंग करून घ्यायचं. म्हणजे मधोमध आपल्याला नॉट लावण्यासाठी किंवा तुम्ही चेनचा वापर केला तरी चालेल. ही बघा मधोमध फक्त घेऊन घ्यायचं जेणेकरून सम प्रमाणात आलं पाहिजे. आणि मधून कट करून घेऊया. ओके झालेलं आहे. आता काय करायचं, हे व्यवस्थित हे फुल करायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आपल्या साईडला सरळ बाजूकडनं आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित हे करून शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित असं हे धरायचं आणि करायचं. फक्त व्यवस्थित शिलाई वगैरे सगळी म्हणजे धागेवर असेल त्या आत घालवायचे. व्यवस्थित असं आता बघा हे झालेलं आहे. जसं आता हे केले ना तसं आपण दुसरं तयार करून घेऊया. हे पण आहे असंच करून घ्यायचं. फक्त ठेवताना सांगितलं तसं सरळ बाजू करून खालची सरळ बाजू वरच्या साईडला ठिकाची बाजू करून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. आता बघा हे दोन्ही तयार करून झालेलं लोक हे बरोबर असं तयार करून घेतलेले छान असं हे झालेलं आहे. तर आता बघून घ्यायचं दुसरा कपडा घेऊया आपण. आता बघा हे आपण जे राऊंडसाठी घेतलेलं ते घेतलेलं ते व्यवस्थित होतं. आपण आता ह्याला आपण एका साईडला म्हणजे खालचं पोर्शन येणार त्या साईडला आपण असं फोल्ड करून घेणार. खालच्या साईडला फोल्ड करून घेऊ. जसं आता फोल्ड केलं तसं व्यवस्थित असं फोल्ड होणार. हे आहे असं ओपन ठेवायचं. फक्त एका साईडला असं फोल्ड करून घेऊया आपण. फक्त हे साईडला फोल्ड करायचं कारण आपण घेताना असं बरोबर घेणार आहे. हे खालच्या फोल्ड करतो. बाकीच्या साईडला आपण आहे असं ठेवणार. एक फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित जसं आहे असं पहिलं फोल्ड केलं तसं व्यवस्थित लोक फोल्ड करून घ्यायचं असं आतल्या साईडचा. फक्त ठिकाच्या बाजूकडे आलं पाहिजे आतल्या साईडला फोल्ड. आता बघा ह्या साईडने आपण पूर्ण राऊंडला फोल्ड करून घेतलेलं आहे. आता बघायचं हो का. आता हे पट्टे जोडायला घेऊया. बघा हे पट्टे घेतले हे जोडायला घ्यायचे असते पट्टे. एक साईड आपल्याला कुठली पाहिजे ती अशी घ्यायची. आता ह्या पट्ट्यानं आपण काय करायचं बघा एक साईड घेतलेलं एका साईडने आपण फोल्ड करून घेऊया. हे बरोबर हो का आपण असं लावणार आहोत. हे असं लावणार आहोत ना त्यामुळे हो का असं ठेवून बघायचं म्हणजे काय कसं काय होतं सुलट उलट होणं. हे असं हो का सरळ बाजू ओकाय सरळ ओकाय सरळ बाजू ही सरळ बाजू एका काढली पाहिजे. म्हणजे मग ह्या साईडला आपण खालच्या साईडला असं फोल्ड करून घेऊया. म्हणजे कसं आहे खालची पोर्शन येणार आहे ना वरच्या साईडला आपण ते आपल्या वरच्या साईडनं शिलाईमध्ये जाणार आहे. खालच्या साईडनं जसं त्या पोर्शनला केलं तसं ह्याला पण आपण फोल्ड करून घेऊया. जसं त्याला फोल्ड केलं तसं ह्याला पण फोल्ड करून घेऊया आपण. जरी नाही समजलं तरी ह्याला लावून घेतलं तरी चालेल. म्हणजे काय होतं असं लावून घेतलं का नाही म्हणजे लक्षात येईल कुठल्या साईडला फोल्ड करायचं आहे. आणि ह्याला पण असं फोल्ड करून घ्यायचं. त्या साईडला जसं त्याला केलं तसं खालच्या साईडला ह्याला पण फोल्ड केलेलं आहे. आता बघायचं हे घ्यायचं हो का हे सरळ असं ठेवायचं. त्याच्यावर आपण ही पट्टी तयार केलेली आहे ती ठेवून घ्यायची. फक्त जी खालच्या साईड आपण फोल्ड केलेली बाजू होती ती खालच्या साईडलाच करायची. जिथं फोल्ड केलं खालच्या साईडला असं व्यवस्थित ह्याच्यावर असं ठेवायचं आणि हो का हे जोडून घ्यायचं. हो का तुम्हाला दाखवलं हो का दोन्ही व्यवस्थित असं एक साईड जास्त वर झालं तर काही हरकत नाही पण ते एक्स्ट्रा कट करून फक्त एक बाजू व्यवस्थित हे दोन्ही व्यवस्थित असं एका ठेवायचं जोडून घ्यायचं. व्यवस्थित फक्त एका वेळ कसं धरायचं आणि जोडून घ्यायचं. जसं सांगितलं तसं फक्त जे आपण खालच्या साईडनं फोल्ड केलेली बाजू एका वेळ आली पाहिजे एवढी एक काळजी घ्यायची. म्हणजे काय होतं एक बाजू एक्स्ट्रा झाली ना तरी परत आपण त्याला हे कट करून घेणार आहोत. थोडंफार इकडं तिकडं होतं. पण आता दुसरे पण जोडून घेऊया. जसं हे जोडलं तसं हे जोडून घ्यायचं. फक्त सांगितलं तसं ते आपण खालच्या फोल्ड केली ती फोल्डवरच बाजू ठेवायची. सरळ सरळ आली पाहिजे असं जोडून घ्यायचं. वरच्या साईडला एक्स्ट्रा आपण ते कट करून देणार आहोत आणि शिलाई करून घेऊया. जेवढं शिलाई माझी घेतली तेवढं असं व्यवस्थित आणि शिलाई करून व्यवस्थित असं
सारायचं, ते करून घ्यायचं. आता 10 मिनिट गोष्टी वगैरे लावली तर चालेल, किंवा आपण ते कॅन्डलने पण नंतर आपल्याला ते हे करता येतं, म्हणजे ते चिकट लोकांना आहे तिथे भाजीवर निघत नाही. आता बघा हे झालेलं आहे. आता आपण साईडचं कट करून देऊया. ओके, बरोबर आपले करून झालेले आहे. आता तुम्हाला दाखवले. हो का, दोन्ही साईडला पट्ट्या बरोबर जोडून घेतलेल्या आहेत. ह्या साईडला पट्टी जोडून घेतलेली आहे बरोबर आपली. आणि हो का, हे असं बरोबर हो का छान असं आपलं झालेलं आहे. आता बरोबर आपलं असं झालेलं आहे. हे म्हणजे हो का असं हे मधली बाजू येणार आहे आपली चप्पल ठेवण्यासाठी, ही साईडची बाजू येणार आहे. हे बघूया वरच्या साईडला बघा, इथं जरा नॉर्मल हे असं एक्स्ट्रा झालं ते आपण कट करून घेऊया लेवल. आता बघा हे छान असं आपण जोडून घेतलेलं आहे. हे मधोमध हे असं करायचं. हे बरोबर हे जे आपण पुढच्या साईडला बंद करण्यासाठी केलं ते मधोमध नको असं ठेवायचं. ह्याच्यावर आपण वाटलं तरी जोडून घेऊया, नाही जोडलं तरी, किंवा हे बघा हो का पूर्ण असं व्यवस्थित ठेवायचं. हे बरोबर हो का असं ठेवायचं. तुम्हाला दाखवते कसं जोडताना जोडायचं. हे बरोबर जसं आहे असं हो का हे बरोबर असं ठेवायचं. मधोमध ठेवताना बरोबर व्यवस्थित हो का, हे पट्टी आहे अशी ठेवायची. हे तुम्हाला दाखवतो का, हे बघा हो का पट्टी बरोबर आहे अशी मधोमध ठेवलेली आहे. हे दोन्ही साईडला बरोबर आपले बंद करण्यासाठी आले मधल्या भागाला. आणि आता हे जे आपण घेतलेलं आहे ना हो का व्यवस्थित हे असं घेतलेलं आहे हो का पट्टी लावण्यासाठी. तर हो का ते पट्टी अशी लावून घ्यायची, बरोबर अशी पट्टी लावून. पट्टी लावताना फक्त पट्टीचा मधोमध करून घेऊया, म्हणजे बरोबर आपली चौकोनी ह्याच्यात पट्टी लागणार आहे. हे बघा असा मध्ये करून घ्यायचा पट्टीचा. हे बघा असा बरोबर आपला कसा मध्ये करून घेतलेला आहे. ह्या मध्यावर बरोबर आपण अशी लावायला घेऊया. बघा लावताना बरोबर हो का अशी पट्टी ठेवून लावून घेऊया. आता बरोबर हे मध्यावर ठेवायचं. हे मध्यावर घेतले आपण हो का असं मध्यावर हो का बरोबर ठेवायचं आणि पूर्ण राऊंड आपण जोडून घेऊया. फक्त सरळ बाजू सरळ आली पाहिजे आणि असं जोडायला घ्यायचं. व्यवस्थित असं सरकवायचं, पूर्ण राऊंड असं जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडपर्यंत घेतो जोडत. हे असं जोडायला घ्यायचं. ओके, व्यवस्थित असं तुम्हाला दिसतच असेल. फक्त जे बंद लावण्याच्या पट्ट्या बरोबर समोरासमोर आल्या पाहिजेत, जवळजवळ, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपलं हे लोका असं ठेवलं तर चालेल. हो चौकोनी आकाराला असं फिरवायचं आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे. शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची. एक धागे असेल तर आपण कट करून देऊया. बरोबर आता आपलं झालेलं आहे. तर थांबा तुम्हाला दाखवते. बंद करून घ्या. बंद करता आपण हो का हा कपडा घेतलेला आहे बंद करण्यासाठी. जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं एक बाजू ह्या साईडला, एक बाजू ह्या साईडला अजून एक पट्टी करायची आणि त्याच्यानं बंद करून घ्यायचं. ठेवताना जर सांगितलं एक बाजू ह्या साईडला, एक बाजू ह्या साईडला आणि बंद करून घ्यायचं. बंद करून झालं की मग लावून घेऊया. हे बरोबर असं एका ठेवायचं. तुम्हाला खालीवर जेवढे पाहिजे तेवढे अशी बंद लावून घ्यायची चालते. जसं तो बंद केला तसा दुसरा बंद आपण करून घेऊया. एका एका असं सारायचं. एक्स्ट्रा साईजचं कट करून द्यायचं. आता बघा हे बंद झालेले आहेत.
आता मधून कट करून घेऊया आपण, म्हणजे काही बरोबर आपलं बंद येणार आहे. हे बघा बंद करून झाले, 4 बंद तयार करून घेतलेले आपण. आता लावायला घेताना तुम्हाला सांगते, ते बघा सरळ बाजू आहे. हे जास्त जर ठिकाचा धाग्यावर निघते सांगितलं तसं मी सांगितलं तसं काय करायचं, त्याला आपण पर्याय आपण ह्याला हे करू शकतो. आपण साईडनं मेणबत्तीने करा किंवा गोटपट्टी केली तर, पण गोटपट्टी नाही केली तर मेणबत्तीने केलं का नाही तरी साधं सोपं पर्याय. आता बंद लावायला घेऊ. बंद बरोबर हो का असं लावायचं, मग तुम्हाला कुठं लागतात ना असं बंद आपण लावून घेऊया. हे आपला हो काय चप्पल स्टँडचा कवर शिवून झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी एकदम सोपं कटिंग सांगितलेलं आणि टीचर सांगितलं. हा बघा कवर झालेला आहे. हे आता तुम्हाला वाटतं हे धागा ह्याला गोटपट्टी लावा किंवा मी असं मेणबत्तीने पण करून घेते. म्हणजे मेणबत्तीने केलं का काय होतं की धाग्यावरती व्यवस्थित चिपटून बसते, त्यामुळे निघत नाही. आणि जास्त करून कपड्यापासून ठिक्याच्या धाग्यावर निघतात ना, छान असं झालं. तर तुम्हाला हे सगळं पूर्ण घालून घेऊया. हे व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. मस्तपैकी छान असं बघा इनिक आपलं झालेलं आहे कवर. हो छान असं व्यवस्थित बघा असं ठेवायचं. व्यवस्थित असं खाली सारून घ्यायचं. इथं बघा छान असं आपण बंद वगैरे केलेले आहेत मस्तपैकी. बघा छान असं 2 बंद केलेले आपण इथं. तर इथं तुम्ही चेन पण म्हणलं तर चेनचा पण वापर करू शकता. म्हणजे चेन पण आपल्याला लावता येईल ह्या साईडला. आणि चेनचा बंद केले चप्पल ठेवायची आणि काय आपण असं गाठ मारून ठेवू शकतो. अजून मी तुम्हाला लेअर द्यायचं असं दिली तर चालेल. व्यवस्थित असं ठेवायचं आणि मस्तपैकी बघा छान असं आपला बघा कवर झाली आहे. तर बघा कसं वाटतं नक्की मला कमेंट करून मस्तपैकी छान असं बघा आपला झाली. छान असं मस्तपैकी छान असं बघा कवर झालेलं आहे. एकदम थोडक्याचा इथे छान बघा चप्पल स्टँडसाठी आपण कवर ठेवलेलं आहे. भारीपैकी छान असं का झालेलं. उंची वगैरे बघा आपण बरोबर झालेली उंची बघा एकदम उंचीला वगैरे छान असं झालेलं आहे. जर सांगितलं इथं जरी वाटतं तिथे चेनचा वापर केला तरी चालेल. असं पण काही नाही, चेन पण बघा असं तुम्ही करू शकता. म्हणजे आपलं जर त्या पण ठेवायचं म्हणतं असं पण बघा आपलं छान असं झालेलं आहे. तर कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा. यांना कोणाला असं ट्राय करा नक्की ट्राय करते. मी एकदम सोपं मला कटिंग आणि मेजरमेंट कसं घ्यायचं सांगितलेलं. तर चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर चला पुढे भेटू. बाय बाय, थँक्यू.